आणि आता बातमीपत्रात पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. सुरुवात करूया. राज्याच्या राजकारणात 2 मोठे बॉम्बस्फोट होणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर त्यांनी पुन्हा भाष्य केलं. मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्यांचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप होत होता थांबला, मात्र राज्याच्या राजकारणात 2 भूकंप होतील यावर मी कायम आहे असं देखील ते म्हटले. पुणे महापालिकेने मालमत्ता करात पुन्हा 40% सवलत दिलेली आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महापालिकेच्या निर्णयाने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. वसई विरारमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाल्याने पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांसोबत खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरारच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी नालेसफाईसाठी परवानगी 3 दिवसात न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांनी उष्माघाताने बळी गेलेल्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. त्यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवर निशाणा साधला. दरवर्षी उष्माघाताने लोकांचे मृत्यू होतात, त्याची जबाबदारी संजय राऊत घेणार का असं संजय गायकवाड म्हटले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना फिडर सोलरसाठी एकरी 50,000 केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 2,000 रुपये तसंच केंद्र सरकारप्रमाणे राज्य दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यासह अन्य अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यसेवेतील 75,000 पदं भरण्याची घोषणा राज्य सरकारनं केली असली तरी प्रत्यक्षात विविध विभागांच्या मागणीनुसार पदसंख्या 1,45,000 गेलेली आहे. त्यातील 6,499 पदं आतापर्यंत भरण्यात आली असून उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. राज्य शासनाच्या सेवेतील पदभरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील तसंच मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिलियर असलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाहीये असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुकीत सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडून यावे यासाठी भाजप काँग्रेसनं कंबर कसली आहे. मराठी माणसांची मतं मिळवण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या 2 दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलंय. संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केलेली आहे. संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार बुडवण्याचं काम पूर्ण केलं. यातही उद्धव ठाकरे यांची शिवसेना बुडवण्याचं कामही त्यांनी केलंय. आता अजित पवारांशी पंगा घेतला असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. या सभेचा टीजर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. माजी आमदार आरो पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचं आयोजन केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नेमकी कोणत्या मुद्द्यावर ही भेट होणार हे स्पष्ट झालं नसलं तरी नव्या राजकीय युतीबाबत आता चर्चांना उधाण आलंय. सावंतवाडीत भाजपच्या महाविजय अभियानाचा समारोप मेळावा पार पडला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत एनडीएचा खासदार निवडून आणायचा आहे, त्यासाठी कामाला लागा असं वक्तव्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. अहमदनगर पालिका आयुक्तांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केली. मंगळवारी अतिक्रमणासंदर्भात बोलताना नितेश राणे यांची पालिका आयुक्तांबद्दल बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करून 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील संभाव्य दुष्काळी संकटाचा आढावा घेण्यात आला. संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करा. चारा आणि पाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देऊन जलयुक्त शिवारची कामं वेगानं पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये समुद्राला उधाण येणार असून 25 दिवस धोक्याचे असणार आहेत. या दरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असल्यानं पालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय. उल्हासनगरमधील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे आणि महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. भुसावळमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे 15 दिवस उलटून गेले तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे नगरपालिकेची मेन पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जातंय.
मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या आठवड्यातील पावसाळी वातावरण निवळल्यानंतर मुंबईमध्ये बुधवारी पारा 37 अंश सेल्सिअस होता। मुंबईमध्ये सकाळपासूनच उन्हाच्या झळांची तीव्रता होती, तर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील कमाल तापमानाचा पारा चढलाय। राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे। गेल्या 24 तासात कोरोनाचे 1100 नवे रुग्ण आढळले असून एका दिवसात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। कोरोनाची वाढती संख्या पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि महाविद्यालय तसंच रुग्णालयांच्या डीएनशी संवाद साधला। यावेळी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये मास्क लावून काम करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। मुंबईतील गोखले पूल जून महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होणार नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डर्ससाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्यानं पूल पुन्हा सुरू होण्यास नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे। मुंबईच्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6च्या कांजूरमार्ग येथील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झालाय। कांजूरमार्गाच्या 15 हेक्टर जागेचा ताबा MMRDAनं घेतलाय। लवकरच निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचा MMRDAचा प्रयत्न आहे। मुंबईच्या एसटी महामंडळात आता इंधनावर धावणाऱ्या शिवनेरी बसेस बदलून ई-बसेस आणल्या जाणार आहेत। शिवनेरीच्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार असून त्याचं भाडं स्वस्त असेल असं एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलंय। वणी गडावरील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं सुशोभीकरण आणि सभामंडपाचं विस्तारीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून मंदिर साकारण्यात येणार आहे। अक्षय तृतीयेला या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात आलंय। बेस्टच्या बेदरकार बस चालकांना लगाम घालण्यासाठी तिसऱ्यांदा तक्रार आली आणि तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये बेस्टच्या 61 अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 54 जण गंभीर जखमी झाले। त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। भिवंडीमध्ये बंदी असलेल्या मंगूर माशाचं उत्पादन करणाऱ्या 3 तलावांवर कारवाई करण्यात आलेली आहे। महसूल विभागानं तलाव बुजवत कारवाई केली आहे। मंगूर माशाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यानं देशात हा मासा विक्रीवर बंदी आहे। महाराष्ट्रात दर्जेदार गुणवत्तापूर्ण केळीचं उत्पादन होऊ लागल्यानं राज्यातील केळीला जगभरातून मोठी मागणी मिळते। केळी निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक 70% वाटा असून सेंद्रिय केळीला अधिक पसंती मिळते। अंबरनाथ तालुक्यात कळंब इथलं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा भरली। यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। यावेळी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते, तर शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। तमाशा पंढरी नारायणगावमध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव भरला। चौथ्या दिवशी मालती इनामदार नारायण गावकर यांच्या तमाशा फडाची बारी झाली आणि यावेळी तमाशा पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली। पुण्याच्या नारायणगाव येथे श्री मुक्ताबाई देवी आणि काळोबा देवाची यात्रा सुरू आहे आणि या यात्रोत्सवात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 450 पैलवानांनी सहभाग घेतला। जुन्नरच्या राहुल माळीनं मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत नारायणगाव केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा पटकावली। सिंधुदुर्गातील कोलगाव ग्रामपंचायतीनं अनोखं ॲप तयार केलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून 12 प्रकारचे दाखले मिळवता येत आहेत। त्यासोबतच घरपट्टी पाणीपट्टी देखील भरता येते। अशा प्रकारचं ॲप तयार करणारं कोलगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबईमध्ये रिक्षा चालकांनी चक्का जाम केला होता, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते आणि याबाबत तक्रार करून देखील पोलिसांकडून कारवाई केली जात नाही आणि त्यामुळे रिक्षा चालकांनी चक्का जाम केला। सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालवणाऱ्या देशभरातील एकूण 42 बस चालकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील पुणे महानगर परिवहन महामंडळातील अरुण नारायण कुचेकर यांचा देखील गौरव करण्यात आला। 35 दिवसात 36% नालेसफाईचा दावा BMC कडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे 31 मे पर्यंत मुंबई महापालिका 100% नालेसफाई पूर्ण करणार का असा सवाल विचारला जातोय। 31 मे पर्यंत एकूण 9.58 लाख मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचं पालिकेचं ध्येय आहे। KDMCनं नियम धाब्यावर बसवत सक्षम नसलेल्या कंपन्यांना 45 कोटींचं टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आलाय। ठेकेदारानं हा गंभीर आरोप करत महापालिका प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याच्या आरोपामुळे आता एकच खळबळ उडाली आहे।
गोराई गावातील रहिवाशांना 35 वर्षांनंतर पाणी मिळणार आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली। 7,88,00,000 रुपये खर्चून पालिकेतर्फे जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यामुळे गोराई गावातील रहिवाशांना 2024 पासून सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे। हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। साजिद, आबिद आणि नाविद यांना ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षण देखील आज संपणार आहे। कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळ यांच्यासह सर्व 52 आरोपी मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे। सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेंवर सुनावणी होणार आहे। सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोर्टामध्ये खटला सुरू आहे। कथित एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। तुर्तास पेडणेकरांना हायकोर्टानं अटकेपासून दिलासा दिलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वादग्रस्त रॅप सॉंग रेकॉर्ड केल्याप्रकरणी शुभम जाधव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र विद्यापीठानं खोटी माहिती देऊन गुन्हा दाखल केलाय। परवानगी घेऊनच आपण विद्यापीठात रेकॉर्डिंग केल्याचा दावा रॅपरनं केलाय। दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावं म्हणून 2 वर्षाच्या पोटच्या मुलाची बापानंच हत्या केल्याची धक्कादायक घटना सायनमध्ये समोर आलेली आहे। घराजवळील गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून या चिमुकल्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता। या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी रहमत अली अन्सारीला अटक करण्यात आली आहे। उधार घेतलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यानं एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार बदलापुरात घडलाय। बदलापूर पश्चिम पोलिसांनी 24 तासात हत्येचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली आहे। अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चीनचा क्रमांक पहिला होता। यंदा मात्र भारतानं हा रेकॉर्ड मोडलाय। सर्वाधिक लोकसंख्येत भारतानं चीनला मागे टाकलंय। पुढील 4 दिवस राज्यातील उष्णतेमध्ये मोठी घट होणार असून उन्हामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसात पुण्याचं तापमान 40च्या वर जात आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। इंदापूर तालुक्यात तापमानाचा पारा वाढलाय। याचा थेट परिणाम फळबागांवर होत असल्यानं फळबागांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आता आच्छादनाचा वापर सुरू केलाय। तळपत्या उन्हापासून फळांचं आणि फुलांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागेला आच्छादन दिल्याचं जागोजागी पाहायला मिळतंय। विदर्भासह अकोला देखील आता तापू लागलाय। गेल्या 5 दिवसांपासून अकोल्यामध्ये उन्हाच्या पाऱ्यानं 40शी पार केली आहे। पारा वाढल्यानं थंड पेयाची मागणी वाढली आहे। चंद्रपुरातील वाढत्या तापमानानं जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय। त्यानुसार सकाळची फेरी 5:30 ते 9:30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे। 20 एप्रिलपासून या वेळा लागू होणार आहेत। वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शिर्डी संस्थाननं भाविकांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्यात। मंदिर परिसरात भाविकांसाठी मंडप उभारण्यात आले तर पाय पळू नयेत यासाठी ठिकठिकाणी कार्पेटची देखील सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दर्शन रांगेत कूलर आणि पंख्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी प्रसार माध्यमांची धास्ती घेतल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। नांदेडमधील कार्यक्रमात त्यांनी उपस्थित प्रसार माध्यमांचे कॅमेरे बंद करायला लावले। याशिवाय मोबाईलवर देखील शूटिंग करण्यास बंदी घातली। देशाबरोबर राज्यातही कोरोनाचा धोका वाढत असताना नवी मुंबई पालिका क्षेत्रात कोरोनाचे 50 रुग्ण आढळलेत। त्यामुळे आता नवी मुंबई परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 222 वर पोहोचली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप एका ठेकेदारानं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अमित चंदानी या ठेकेदारानं महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बालविवाह मुक्त अभियानाअंतर्गत सोनपेठ इथे बालविवाह मुक्तीसाठी कार्यक्रम घेण्यात आला। परभणीच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सोनपेठ तालुक्यातील तरुण तरुणींना बालविवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा दिली। बुलढाण्याच्या चिखलीमधील फसवणूक प्रकरण ताजं असतानाच पुन्हा मोताळ्यामध्ये गोलू चांडक नावाच्या व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांना तब्बल 10 कोटींचा गंडा घातलाय। शेतकऱ्यांची तूर, कापूस, हरभरा, सोयाबीन आणि मका असा शेतीमाल व्यापाऱ्यानं उधारीवर खरेदी करत पोबारा केला आणि या प्रकरणी कारवाई करत आमचे पैसे मिळवून द्या अशी मागणी शेतकरी करतायत। अवकाळी पावसामुळे मिरज तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। शासनानं खटाव या गावात मदत पंचनामे केले। पैसेही शेतकऱ्यांना देण्यात आले पण प्रत्यक्षात जे खरे लाभार्थी आहेत ते यापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय।
वध्यामध्ये अवकाळी पावसाचा मिरची उत्पादनाला फटका बसलाय। मिरचीचं उत्पादन घटल्यानं भाव वाढले, त्यामुळे तयार मिरची पावडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात अखेर शासनाच्या वतीनं हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय। MIDC परिसरात असलेल्या शासकीय धान्य गोदामात ही हरभरा खरेदी केली जाते। गेल्या 2 दिवसात 350 क्विंटल हरभरा खरेदी झाली। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।